नमस्कार. प्रिया सिंपल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला आषाढ स्पेशल खमंग खुसखुशीत अशा गव्हाच्या पिठाच्या व गुळाच्या कापण्या कशा बनवायच्या याची रेसिपी दाखवणार आहे. सर्वात अगोदर इथं मी गॅसवरती भांडं ठेवून त्यामध्ये 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये त्याच वाटीच्या प्रमाणात 1 वाटी गूळ घातलेला आहे. गूळ फक्त वितळवून घेणार आहे. गूळ मंद आचेवरती अशा प्रकारे सतत हलवत फक्त वितळवून घ्यायचं आहे. आणि इथं पूर्णपणे गूळ वितळलेला आहे आणि हे जे पाणी आहे ते मी थंड करण्यासाठी बाजूला ठेवलं आहे. त्यानंतर इथं परातीमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, पाववाटी बेसन पीठ आणि अगदी 3 चमचे छोटे बारीक रवा घेतलेला आहे. त्यानंतर त्यावरती जायफळ किसून घातलेलं आहे. सुंठ, वेलची आणि बडीशेप याची पावडर करून घातलेलं आहे. 1 चमचा मीठ आणि अगदी 2 चमचे तेलाचं कडकडीत असं मोहन घालून हे सर्वात अगोदर मी मिक्स करून घेतलेलं आहे. हे हातावरती असं चोळून हे अशा प्रकारे त्याची मूठ तयार झाली पाहिजे. आणि मग नंतर हे पाणी गुळाचं जे आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता इथं मी थोडं थोडं पाणी घेऊन याचा सैलसर असा गोळा तयार करून घेतला आहे. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही. अशा प्रकारे मी याचा जे गुळाचं पाणी आहे थोडं थोडं पाणी घेऊन याचा गोळा तयार करून घेतला आहे. अशा प्रकारे इथं मी पिठाचा गोळा बनवून घेतला आहे. अशा प्रकारे इथं बघू शकता तुम्ही. त्यानंतर या पिठाचे मी इथं छोटे छोटे 2 गोळे करून घेतले आहे, एवढ्या आकाराचे. इथं पोळपाटाला वरती खसखस टाकून त्यातील एक गोळा घेऊन अगदी हलक्या हातानं त्याची मध्यम आकारावरती पोळी लाटून घेतलेली आहे. वरून ही थोडीशी मी कसकस लावून घेतलेली आहे. आणि अगदी हलक्या हातानं याची मध्यम आकारावरती पोळी लाटून घ्यायचं आहे. ह्या कापण्या आषाढ महिन्यात केल्या जातात आणि चवीलाही खूप छान अशा लागतात. या अशा प्रकारे मी पोळी लाटल्यानंतर सुरीने याचे मी काप केलेले आहेत. याला मी डायमंड शेप दिलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही याला आकार देऊ शकता. आणि इथं बघू शकता याची अशा प्रकारे मी जाडी ठेवून या आकारामध्ये मी तयार करून घेतले आहेत. इथं गॅसवरती मी तेल गरम करत ठेवलं होतं. अगदी मंद आचेवरती ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत. दोन्ही बाजूने मस्त अशा करपूस सोनेरी रंगावर ह्या कापण्या अगदी मंद आचेवरती तळून घ्यायच्या आहेत. आणि इथं बघू शकता खूप छान असा त्याला रंग आलेला आहे.
आणि कापणे इथं तयार आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब